प्रसिद्ध ट्रॅव्हल यूट्यूबर ज्यांचं हस्तखेळतं जग सोशल मीडियावर झळकत होतं, पण आता तिचं नाव थेट पाकिस्तानच्या ISIशी जोडलं जातंय. ऑपरेशन सिंदूर, ब्लॅकआउट आणि गुप्त माहिती हे सगळं एखाद्या सिनेमात शोभेल असं वाटतंय का? पण हे वास्तव आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ज्योती मल्होत्राच्या या धक्कादायक प्रकरणाचा क्राईम डायरी. हरियाणामधील हिसार येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा, जी ट्रॅव्हल ब्लॉगसाठी ओळखली जात होती, तिला 17 मे रोजी अटक करण्यात आली. तिच्यावर आरोप आहे भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा. ती फक्त एक यूट्यूबर नव्हती, तर पाकिस्तानी ISI एजंट दानिशच्या संपर्कात होती आणि ती माहिती लीक करत होती, असं पोलीस तपासातून समोर आलं. तपासात समोर आलं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतात झालेल्या ब्लॅकआउटची माहिती तिनं थेट पाकिस्तानला पोहोचवली. 2023 ते 2025 या काळात ती दानिशशी संपर्कात होती. दानिश हा पाकिस्तान उच्च आयोगात कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. पोलिसांनी तिचे 3 मोबाईल फोन, लॅपटॉप आणि 2 बँक अकाउंट्स तपासणीसाठी जप्त केले आहेत. या अकाउंट्समध्ये काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झालेत का हे पाहिलं जात आहे. तपास यंत्रणांना अशी माहिती मिळाली आहे की ज्योतीने पाकिस्तानच्या एजंटशी संबंध असल्याचं कबूल केलं आहे. ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब चॅनलवर होते 3.77 लाख सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर 1.33 लाख फॉलोअर्स. तिच्या या ओळखीचा फायदा घेत ती भारताच्या गुप्त माहितीचा गैरवापर करत होती का? ही कहाणी केवळ एका यूट्यूबरची नाही, ही आहे भारताच्या सुरक्षेची, सोशल मीडियावरून होणाऱ्या गुप्त कारवायांची आणि देशद्रोहाच्या गंभीर आरोपांची. पुढे काय घडेल, कोण आणखीन यात सामील आहे, हे सगळं समजेल पुढील तपासात. आश्चर्यकारक खुलासे आणि निर्भीड विश्लेषणांसाठी बोल बिंदासला लगेच सबस्क्राईब करा.